छापील कागदांतून वडापाव सारखे गरम पदार्थ देणं, भेसळयुक्त चहा पावडर आणि सौंदर्य प्रसाधनांनंतर आता तुकाराम मुंढेंनी रक्तपेढ्यांकडून होणाऱ्या नियमभंगाकडे मोर्चा वळवलाय. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनानं मुंबईतील सर जे महानगर रक्तपेढी आणि बदलापुरातील माया ब्लड सेंटर विरोधामध्ये गंभीर कारवाई करत दोन्ही रक्त केंद्रांना काम बंद करण्याचे आदेश दिलेत. या दोन्ही रक्त केंद्रांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या पथकानं केलेल्या तपासणीनंतर रक्त संकलन, साठवण, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण आणि अभिलेख ठेवण्यासंदर्भात नियमांचं पालन करण्यात त्रुटी आढळल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं. त्यामुळे या रक्तपेढ्यांना काम बंद करण्याचे कडक आदेश जारी करावे लागलेत. तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर म्हटलंय की औषध आणि सौंदर्य प्रसाधनं यांच्यासोबतच रक्त ही जीवनावश्यक बाब असून त्यांच्या संकलन, प्रक्रिया आणि वितरणामध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता, पारदर्शकता राखणं गरजेचं आहे. रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा नियमभंग अजिबात सहन करणार नाही. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी कायद्याच्या तरतुदींचं काटेकोर पालन करावं, अन्यथा कठोर नियामक कारवाई करण्यात येईल. या कारवाईमुळे आता मुंबईसह राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांना आवश्यक ती काळजी बाळगावी लागणार आहे. ती न घेतल्यास कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. तुकाराम मुंढेंच्या पुढाकारानं अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या या कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.